भेंडी ओली असेल तर चिकट होते म्हणून मी नेहमीच पुसून घेते, पण आज चक्क उकळत्या पाण्यातच भेंडी टाकून दिली. तर आज आपण उकळत्या पाण्यात भेंडी टाकून भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका किंवा व्हिडिओ सोडून जाऊ नका. तसंच आलेली संधी घालवू नका. भेंडीची ही नवीन पद्धतीची रेसिपी तुम्हाला कुठेही शोधून सुद्धा सापडणार नाही. ती फक्त आपल्याच चॅनलवरती आहे. त्यामुळेच तुम्हाला सांगते की सोडून न जाता शेवटपर्यंत बघा. तर इथे आपण कढईमध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं होतं. तसंच पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ देखील घातलं होतं, म्हणजे भेंडीला चव छान येते. तसंच भेंडीमधला चिकटपणा कमी होतो. त्याचबरोबर आपल्या भेंडीचा हिरवटपणा तसाच टिकून राहण्यासाठी आणखीन एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये ॲड करतोय. तर इथे आपण एक लिंबू घेतलेला आहे, 2 भागांमध्ये कट करून ते देखील यामध्ये टाकून घेतलं. आता लिंबामुळे खरंच आपल्या भेंडीचा हिरवापणा टिकून राहतो का, त्याचा रिझल्ट मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर इथे पहा 3 मिनिटे भेंडी शिजवून घेतलेली आहे आणि भेंडी परफेक्ट अशी शिजल्या गेलेली आहे. भेंडी आपली ना 2 ते 3 मिनिटांमध्ये शिजल्या जाते, कारण खळखळून उकळलेल्या पाण्यात 3 मिनिटांमध्ये बरोबर भेंडी शिजल्या जाते. भेंडी काढून कॉटनच्या कपड्यावरती ठेवली किंवा नॅपकिनवरती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे साहित्य लागणार आहे टॅमॅटो, कांदा, हिरवी मिरची. तर मंडळी, तुम्ही आपली ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा कळेल की आपल्या ह्या नवीन आणि भन्नाट रेसिपी कुठकुठपर्यंत पोहोचतात. तसंच तुमच्या कमेंटचा पर्सनली मला रिप्लायसुद्धा देता येईल. तर चला, मस्त अशी छानशी कमेंट करा. तोपर्यंत आपल्या इकडे कांदा कट करून झाला, तसंच टॅमॅटो देखील कट करून त्यामधलं बी काढून घेतलं. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा एकदा टॅमॅटो कट करून घ्यायचा आहे. संपूर्ण टॅमॅटो आपला कट करून झालेला आहे. टॅमॅटोमधलं बी काढायला मात्र विसरू नका. टॅमॅटोमधलं पूर्णपणे बी काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची थोडीशी आपल्याला जाडसर इथे मी कट करून घेत आहे, कारण लहान मुलांना जर भाजी खायची असेल तर त्यांना यामध्ये टाकलेली हिरवी मिरची अगदी सहज वेगळी करता यावी यासाठी. तर आपल्या इथे 2 हिरव्या मिरच्या देखील आपण कट करून घेतल्या. कांदा टॅमॅटो कट करून झाला की काढून घेतला. आता तोपर्यंत आपली भेंडी देखील छान थंड झालेली आहे. आणि तुम्हाला पाहायचा होता ना रिझल्ट, किंवा तुम्हाला नसेल पाहायचा तरी मी ज्या रिझल्टने ही भेंडी दाखवलेली आहे त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर कुठेही तुम्हाला भेंडी शिजवल्यानंतर काळपट पडलेली दिसणार नाही. तिचा हिरवा गारपणा जसा आहे तसाच आहे. तेही आपण खळखळून उकळत्या पाण्यात शिजवल्यानंतर देखील ते आहे लिंबाची जादू. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं. आता तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे घालू शकता. त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली की जिरे तडतडू द्यायचे. जिरे तडतडले की त्यामध्ये घालायची हिरवी मिरची. हिरवी मिरची थोडीशी अशी पांढरट झाली की लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा. आता तुम्ही म्हणाल की कांदा अखंडच घातला बाबा, असा कसा खाणार? तर थांबा, वेळ न घालवता लगेचच तुम्हाला दाखवते की कांदा आपला कशा पद्धतीने मोकळा होतो. आपण इथे तेलामध्ये कांदा टाकला ना की अवघ्या 2 ते 3 मिनिटामध्ये, सॉरी 2 ते म्हणजे 4-5 सेकंदांमध्येच तो कांदा जो आहे ना तो सुट्टा होतो, पाकळ्यांमध्ये होतो. जर तुम्हाला तरीही वाटलं की नाही होत, तर थोडंसं मीठ घाला. मिठाने तर अगदी सहज कांदा वेगळा होतो, कारण त्याला थोडंसं मिठामुळे पाणी सुटल्यासारखं होतं आणि कांद्याच्या पाकळ्या अगदी सहजच मोकळ्या होतात. कांद्याचं जर पुढचा तुम्ही देठ काढून टाकलेलं असेल ना, तर शक्यतो तेलामध्येच कांद्याच्या पूर्णपणे पाकळ्या पहा अशा पद्धतीने मोकळ्या होतातच. परंतु तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही मिठाचा देखील माझ्यासारखा वापर करू शकता. इथे पहा, बिना मेहनत अगदी झटपट आपल्या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर कांदा छान भाजला गेलाय. कांदा पूर्णपणे भाजला गेला की लगेचच यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे. टॅमॅटोमधलं पाणी किंवा बी आपण इथे कशाचाच वापर केलेला नाही, ते पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. त्यानंतर टॅमॅटोज देखील आपल्याला इथे चांगला परतवून घ्यायचा आहे. टॅमॅटो चांगला परतला की यामध्ये बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता ॲड करायचा आहे. आता इथे मी बारीक कढीपत्ता कट करून घातलाय, जेणेकरून तो खाण्यामध्ये येईल. पण तुम्हाला जर खायला कढीपत्ता आवडत नसेल ना, तर तुम्ही मोठा टाकला तरी चालतंय, पण आवडण्याचा प्रश्नच नाही. जर तुम्ही बारीक कट करून कढीपत्ता घातला ना, तर तो खाण्यामध्ये गेलाय की नाही हे सुद्धा कळत नाही. आणि आरोग्यासाठी खरंच कढीपत्ता खूप चांगला असतो. त्यामुळे प्रयत्न करा की बारीक कोथिंबीरीसारखा कट करून कढीपत्ता खाण्यात येईल याचाच. लहान मुलांना देखील खाण्यामध्ये जातो. त्यानंतर चवीपुरतं मीठ, 5 चम्मच हळद, तसंच अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे. आणि कुठलाही एखादा गरम मसाला तुम्ही इथे ॲड करू शकता. मी इथे काजू करी मसाला घातलेला आहे, तसाच गरम मसाला 1/2 चमचा घातलेला आहे. ह्या दोन्ही मसाल्यामुळे टेस्ट जबरदस्त आणि आपल्यातून येते. परंतु तुम्हाला इथे जर कुठलेही गरम मसाले वापरायचे
बनवायचे नसतील तर तुम्ही फक्त घरगुती मसाला वापरून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. तितकीच चविष्ट आणि जबरदस्त लागते. ज्यांना कोणाला गरम मसाल्याची आवड नसेल ना, त्यांना ती सुद्धा अतिउत्तम लागते. पण आणखीन टेस्टी आणि चटपटीत होण्यासाठी आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे. मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभरासाठी परतवून घेतलं तर पाहू शकता इथे आता छान असं परतले गेलेलं आहे. आता सगळ्यात शेवटून आपल्याला यामध्ये घालायची आहे भेंडी. परंतु सुरुवातीला हे व्यवस्थित असं परतवून घेतलं आणि त्यानंतरच आपण इथे कट करून घेतलेली ही भेंडी टाकून घेऊया. आता तुम्हाला माहिती आहे का, कुठेही आपण जेव्हा पालेभाज्या शिजवतो ना, तेव्हा त्याचा काळपट कलर होतो. परंतु इथे आपला कलर जो आहे ना, तो हिरवागार आहे. त्याचा रिझल्ट असा आहे की आपण लिंबू आणि मीठ त्या पाण्यामध्ये टाकलेलं असल्यामुळे भेंडीचा कलर आहे तसाच राहतो. तसंच शिवाय आपण भाजी बनवल्यानंतर देखील तुम्हाला ह्या भाजीमध्ये हिरवीच भेंडी दिसेल. कुठेही भेंडीच्या कलरमध्ये थोडाही तुम्हाला कॉम्प्रोमाइज दिसणार नाही. तर अशी आहे ही ट्रिक आणि ही ट्रिक वापरून तुम्ही लोहाच्या कढईमध्ये म्हणजे लोखंडी कढईमध्ये जरी ही भेंडी बनवली ना, तरीसुद्धा काळी पडत नाही बरं का. त्यामुळेच लोखंडी कढई किंवा तव्यावरती ही भेंडी बनवून पहा आणि तुमचा रिझल्ट माझ्यासोबत नक्कीच शेअर करा. किंवा तुम्हाला जर याचा रिझल्ट हवा असेल तर पार्ट 2 असं म्हणून मला नक्कीच कळवा. म्हणजे तुम्हाला लोहाच्या कढईमध्ये किंवा तव्यावरती मी नक्कीच ही रेसिपी शेअर करेन. तर मस्त अशी आपली भेंडी तयार झाली. तुम्हाला जवळून दाखवते. आणखीन आपल्याला यामध्ये एक पदार्थ टाकायचा आहे, तो अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असल्यास टाका, नसेल तर आवडत ना. बऱ्याच वेळेला काय होतं, दाण्यांचा कूट बऱ्याच जणांना आवडत नाही. हल्ली तर बऱ्याच जणांना दाण्यांचा कूट नकोसा वाटतो. परंतु थोडासा दाण्यांचा कूट जर कुठल्याही भाजीमध्ये असेल ना, तर ती भाजी आणखीनच चविष्ट आणि रुचकर लागते. त्यामुळेच इथे आपण जाडसर दाण्यांचा 2 चमचे कुटाचा वापर करणार आहोत. जाडसर कुटाचा वापर यासाठी करायचा कारण यामध्ये जे दाण्याचे चंक्स आहेत ना, ते जेव्हा खाताना घासामध्ये येतात ना, तेव्हा ते खूप चविष्ट लागतात. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे. फक्त आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 15 ते 20 सेकंद हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. कारण इथे आपली भाजी परफेक्ट तयार झालेली आहे. तर पाहू शकता आपल्या ह्या भाजीमधलं मॉइश्चर किंवा ओलसरपणा या शेंगदाण्याच्या कुटामुळे एकदम सुटसुटीत झालेला आहे आणि मस्त अशी सुटसुटीत भाजी तयार झाली. तर शेंगदाण्याचा कूट खरंच इम्पॉर्टंट असतो. परंतु तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल आवडत तर तुम्हाला आणखीन एक सिक्रेट पदार्थ तुम्ही यामध्ये ॲड करून बनवू शकता. तर तुम्ही ना सुरुवातीला आपण जेव्हा मसाले किंवा टोमॅटो ते भाजलं त्यावेळेला 2 चमचे यामध्ये बेसन पीठ ॲड करू शकता. जर नसेल जास्त आवडत तर 1 चमचा पोहे खाण्याचा बेसन पीठ ॲड करून चांगलं खमंग भाजून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये भेंडी ॲड करायची. तर सुद्धा खूप छान चविष्ट भेंडी तयार होते. तर मस्त अशी आपली भेंडीची भाजी आजची तयार झालेली आहे. मसाला भेंडी बाहेर घ्यायला गेलं ना तर खूप महाग राहते बरं का, पण तुम्ही घरीच बनवू शकता. आणि तुम्हाला यामधली मी हॉटेलमधली एक सिक्रेट टिप्ससुद्धा शेअर केलेली आहे. कुठली आहे ते नाही सांगणार, पण ह्याच सर्व सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा. म्हणजे तुम्हालासुद्धा हॉटेलसारखी भेंडीची ही मस्त मसाला भाजी घरीच खाता येईल. तर हॉटेलमध्ये इतकी चवदार लागते तितकीच लागते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.